तर आता लाडकी बहिणांसाठी एक नवीन संधी भेटली आहे. ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आता नवीन संधी भेटलेली आहे. ते सगळे पैसे त्यांना भेटणार आणि ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत, त्यांना सुद्धा पैसे चालू होणार. तर ती आता संधी काय आहे? आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया आणि कोणाला संधी भेटलेली आहे आणि कोणाला नाही, ते सुद्धा आपण आता व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमची के झालेली आहे का नाही? म्हणून फक्त हे कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट करा. तर बरेच असे लाडके बहीण आहेत की जे ₹1500 हप्ता भेटत होता दर महिन्याला, ते आता भरपूर अशा लाडक्या बहिणींना बंद झालेलं आहे. तर आता मला कमेंट भरपूर येतात की जालना येतो, धुळे येतो, सातारा जिल्हा येतो, कोल्हापूर येतो, सांगली जे आमचा सांगली जिल्हा आहे ते सांगली जिल्हा येतो. त्यामधून आणि मुंबई आहे, पुणे आहे. असं भरपूर ठिकाणचे जे माझे जे व्हिडिओ बघतात, जे कस्टमर माझे जे YouTube फॅमिली जे आहे, ते सगळ्यांचे मला कमेंट येतात की त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी आता त्यामधले थोड्या लाडकी बहिणींसाठी, सगळ्या लाडकी बहिणींसाठी नाहीये. कारण की हे जे संधी भेटलेली आहे, हे ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी भेटलेली आहे आणि हे ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी संधी भेटलेली आहे. जे 31 मार्च पर्यंत दुरुस्तीसाठी जे वेबसाईट चालू होती ई-के-वाय-सीची, ती आता वेबसाईटची तारीख वाढवून त्यांनी 30 एप्रिल पर्यंत केलेली आहे. तर त्या सगळ्या लाडकी बहिणींसाठी ही संधी भेटलेली आहे आणि अजून अशा बऱ्याच लाडकी बहिणींचा ही प्रश्न आहे, की आम्हाला जे नवीन ई-के-वाय-सी करायची आहे, त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी पण एक ऑप्शन आता सांगत आहेत फक्त, की आम्हाला नोटीस पण आलती. मी पाठीमागच्या वेळी सांगितलं पण होतं कमेंटमध्ये, की मी ऑफिसमध्ये जाऊन विचारणार आहे. तिथं मला पण सांगितले होते, की एक थोड्या दिवसात, काही दिवसात ते जे नवीन ई-के-वाय-सी आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी नवीन ऑप्शन आणणार आहे. सगळ्यांसाठी ई-के-वाय-सी परत सुरू करणार आहे, ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये. कारण की बरेच असे लाडकी बहीण आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये. तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सहकार्य करा. म्हणजे की मला पण जर काही प्रॉब्लेम आलं, तर मी त्या बाबतीत मी काय जर लेटर द्यायचं असेल, काय अर्ज द्यायचा असेल, मी ऑफिसमध्ये देईन मी. म्हणजे की जसे की तुम्हाला पुढचं जे ई-के-वाय-सी जी करायसाठी जी आपल्याला मुदत भेटायला पाहिजे, सगळ्या लाडकी बहिणींसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी, ते आपल्याला ई-के-वाय-सी साठी सरकारने आपल्याला मुदत द्यावी म्हणून. तर ही सरकारला विनंती आहे, की त्यांनी जे बाकीचे लाडकी बहीण जे आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी लवकरात लवकर ऑप्शन चालू करावा आणि त्यांना सुद्धा एक संधी भेटावी आणि त्यांची जी दर महिन्याला ₹1500 जी हप्ता भेटत असतो, त्यांना सगळ्यांना भेटावे म्हणून. कारण की भरपूर असे लाडकी बहीण आहेत, की ज्यांना गरज आहे, खूप गरज आहे, पण त्यांना हप्ता भेटत नाहीये. तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या चॅनलला. जसे की मी तुमच्यासाठी प्रयत्न करत राहीन. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.